मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे. बऱ्याच प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. महेशजी कोठारे येत आहेत, सचिनजी पिळगावकर येत आहेत आणि अशोक सराफ मामा सुद्धा येत आहेत. सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अशोक सराफ जी को महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिया महाराष्ट्र सरकार ने. How are you? Sir, Santosh, sir, one. Sir, one. नमस्कार. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या वतीने मी संपूर्ण मीडियाचं मनापासून स्वागत करतो. असेल पण हा कार्यक्रम इथेच साहेब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढची 10 वर्ष तरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो. माझं नाही रे, अरे ह्याचं करूया आपण. आणि काय या आपका करता नहीं आपको अरे थैंक यू. गणपती आहे. हे गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचं सुद्धा स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि शॉल देऊ. आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सचिनजी पिळगावकर सरांचं स्वागत करावं. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी महेशजी कोठारे सरांचं स्वागत करावं. वाह. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी झी स्टुडिओचे उमेशजी बन्सल यांचं स्वागत करावं. अच्छा मी साहेबांना विनंती करतो त्यांनी झी टॉकीजचे भवेश जानोलकर यांचं स्वागत करावं. या आम्हाला जास्त उत्सुकता ताणायची नाही.
आशीर्वाद Thank you. ओके धन्यवाद धन्यवाद. आशा आहे, मला अपेक्षा आहे की या धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नेमकी काय आहे, ही गोष्ट कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची आहे याचा यात उलगडा होणार आहे. भाग 1च्या शेवटी काही प्रश्न सुटून गेले होते. भाग 1च्या सुरुवातीला आणि भाग 2च्या सुरुवातीला आणि भाग 2 संपता त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील. मागच्या वेळेला जसं तुम्ही सगळ्यांनी, मीडियाने सुद्धा, प्रेक्षकांनी जसा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला होता, त्याचप्रमाणे याही वेळेला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो. धर्मवीर आनंदगे साहेबांची भूमिका केली होती, याआधी त्यांनी केलेलीच आहे. नाही, सगळ्यांचा सेपरेट आशीर्वाद पाहिजे. आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या मामा. बसून बोलले तर चालेल ना. चालेल ना मामा. हो. नमस्कार. धर्मवीर पिक्चरचा दुसरा भाग पूर्ण पण झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटतं. कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं त्याला पेस म्हणतो अशी पेस होती त्या पिक्चरला, त्यामुळे ते लोकांनी चांगलं लक्षात ठेवलेलं आहे. त्यामुळे यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल. आणि मला वाटतं की मागच्या पिक्चरसारखी त्यावेळेला पण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. परत तेच आर्टिस्ट आहेत. आता ते आर्टिस्ट आणि त्याने आता कशा रीतीने मांडले पुढं ते काही कळत नाहीये. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण आनंद दिघे साहेबांचा नंतर हे घडलेलं आहे सगळं, त्यामुळे ते कसे दाखवणार आहे याची उत्सुकता निश्चितच असेल. पण मला वाटतं परत हे पहिल्या पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल. मी खरोखरच या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो. यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मामा. धन्यवाद सचिनजी. आज धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटरमध्ये पाहिला होता. मुकेशने मला बोलवलं होतं तेव्हा, आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली. आणि त्याबद्दल मला करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार, जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला. त्याचबरोबर मित्र पाहिलंय, पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच नाही, पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. त्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं, त्यांना पाहता आमच्या प्रसाद चरुणा त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला, या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल, कदाचित नाही पण मिळणार. कारण तिथे 4 लोक असतात ठरवणारे, त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच कधी.
मिळो न मिळो पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादने त्याच्यातल्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेलं आहे असं मला वाटलं होतं. जे मी तेव्हा जावेद म्हणजे तुझ्याबरोबर तुला सांगितलंय. खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना शपथ घेऊन. मला मंगेशला विचारायचं की 10च वर्ष का राशन आहे का 20 जोपर्यंत म्हणजे का असं का जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना तू का 10 वर्ष असंच तुमच्या हातून छान छान काम चांगलं काम घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केलं नाही याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. आहेत. अच्छा अच्छा हे बघा हे कधी सांगणार पण ठीक आहे. पण तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिला आमच्या आनंदात सहभागी झाला त्यामुळे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशय. धन्यवाद सचिन. महेशजी गोठाणे. माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे, उपस्थित मित्रांनो आणि माझ्या मीडिया कर्मी, मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन. त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती. आणि साहेब पहिला चित्रपट त्यात तुम्ही एक विशेष संदेश दिला होता. पण नुसतं तेवढंच नाही तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती होती. त्याच्यामध्ये प्रसादनी सुंदर अभिनय केला होता आणि आम्हाला क्षितिज त्या चित्रपटामध्ये दिसला होता. आम्ही म्हणत होते हे एकनाथ शिंदे आहे. आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट भेटलेला आहे असं मला वाटतं. नाही ते बघा. तेव्हा तुझं विशेष अभिनंदन, तुला शुभेच्छा आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार. आणि ऑफकोर्स साहेब तर आहेतच, साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. साहेब आज तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतल्याला 2 वर्ष पूर्ण झाली. पण जे काम तुम्ही केलेलं आहे ना ते 10 वर्षापेक्षा जास्त आहे. आत्ताच मी त्या कोस्टल रोडने आलो इकडे आणि तो पाहत राहिलो मी. 2 वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिलेला आहे. कमाल केली साहेब तुम्ही. रिअली आय विश यू ऑल द बेस्ट. आणि ह्यानी म्हटलं 10 वर्ष, मी म्हणतो तुम्ही आणखी 20 वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी सुपर हिट करून टाका. चित्रपट तर होईलच सुपरहिट, तसे आपल्या राज्याला पण सुपरहिट करून टाका. सर्वांना विशेष अभिनंदन. तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे. थँक्यू. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. आणि तो पोस्टर पाहूनच लोकांना वाटेल हा चित्रपट पाहावा. आणि लवकरच तो रिलीज होतोय. त्या विश यू ऑल द बेस्ट होल टीम. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला फोड करू नका. मी बॉबी सरांना विनंती करतो की सर आप भी हमें शुभेच्छा दीजिए. मैंने फिल्म देखी नहीं लेकिन मैंने इतना सुना डीके जी के बारे में और खुशी होती है कि इतने अच्छे इंसानों के ऊपर फिल्में बन रही हैं. I'm just very honored to be here today to be a part of the celebration for the release of the second movie that's coming out on the 9th of August. And CM sir, Honorable CM sir, congratulations. 2 साल हो गए आपको, पता भी नहीं चला इतना टाइम बीत जाता जल्दी. Lekin I'm just excited and it's so nice to see and hear good things about you performing the character. And it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it makes me want to see part 1 first and then the part 2. So all the best to the team and let's just keep doing work like this. Thank you so much. नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे आणि ज्यांचं माझ्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे ते माझे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद, यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही. तो मी त्यांना विनंती करतो
की तुम्ही या चित्रपटाला आणि आम्हा सगळ्या कलाकारांना आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्याव्या. अच्छा, तुम्हाला सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि धर्मवीर भाग 2, आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केला होता, आता 2 करतो. त्याच्या पोस्टर लॉन्चसाठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली मी. मैं आपको कहा था जब थोड़ा ही समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिलंय. आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे. आखिरी ट्रेन कितने बजे होता है बंद? 1 बजे, 12:30, 1 बजे बंद. और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते थे. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचं आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचं. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द, परवलीचा अंतिम शब्द, आदेश आला की मग काय
कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण कर, हे आम्ही पाहिलंय. आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात. आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं. आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एकही क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते. आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढं काय, पहले सिनेमा फिल्म निकालने के बाद आगे क्या, बोले आगे आगे देखो काय क्या. आणि मग हा कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहिला सिनेमा पोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह से हम लोग हिंदी कर रहे हैं अभी. हाँ सर, हिंदी में कर रहे हैं. धन्यवाद आपको. आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पोस्टर लॉन्च झालाय, लवकरच तो रिलीज होईल. मी प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी.